प्रसन्नता दिसत नाही, तुझा चेहरा टापसल्यासारखा दिसतो, नाही तर ओरबडल्यासारखा दिसतो. काय अर्थ रे तुझ्या चेहऱ्याला भल्या माणसा? त्याने उत्तर दिलं. तिसरा एक आला, तो म्हटला, म्हणले बाबा मी समुद्राच्या तळाशी गेलो. अरे वेड्या, तुझ्या अगोदर मासोळी तिथे गेलेली. पाण्यामध्ये मासा झोप घेई पैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा तुझ्या अगोदर मासोळी तिथे. तुला यासाठी मनुष्य जन्म भेटलेला नाही. तू जन्माला येऊन काय केलंस या प्रश्नाचं उत्तर दे. प्रत्येक जण वेगवेगळं वेगवेगळं सांगायला लागला. एक म्हणाला, मी माझ्या मुलाबाळांना वाढवून मोठं केलं, मोठी झालीत माझी लेकरं म्हटला, आणि सुंदर अशा प्रकारचे माझ्या मुलांचं जे म्हणजे संगोपन केले. अरे वेड्या, मुलाबाळांना जन्म तर पक्षी देतात, पशु देतात. मुलाबाळाला जन्म देण्यासाठी तुझा जन्म झाला काय? पशु पक्षी देतात. तू घर बांधलं, तुझ्या घरापेक्षा सुगरणीचं घर चांगलं आहे. सुगरणीचा खोपा जो आहे ना, त्या खोप्यामध्ये तो खोपा कुठं असतो? खाली पाणी असेल, डोह असेल, तिथे वरी फांदी आलेली, तिथं तिचा खोपा असतो सुगरणीचा. कारण त्या खोप्यामध्ये जर यदा कदाचित साप गेला वरून झाडावरून आणि खोप्यात घुसण्याचा प्रयत्न केला तर तो लोंबकळून पाण्यात पडला पाहिजे, अशी तिची सिस्टीम असते. एवढं कसं काय डोकं आहे तुला? तुझं घर नाही बांधता आलं, तुझे घर बांधून नाही राहिले, तुझ्या घराची बांधणी नाही झालेली आहे, तुझ्या घराला कीड लागलेली आहे, व्यसनाची कीड लागली. तुझे मुलं बाळ ब्राऊन शुगरच्या मागं लागले, दारूच्या मागं लागले, चरस गांजा अफू, घर तुझं बिघडलं. कुठेतरी एक कविता वाचली होती 25 वर्षापूर्वी, घर असावे घरासारखे, नको तो नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तो नुसती नाती. त्या अर्थाला अर्थ असावा, नको तो नुसते नानी. अर्थ आणि नानी लक्षात ठेवा. त्या अर्थाला अर्थ असावा, नको तो नुसते नानी. अश्रूतूनही प्रीत झरावी, नको तो नुसते पाणी. आमचे अश्रू सुद्धा चांगले नाही राहिले हो. कसे रडतो आपण? प्रपंचासाठी रडतो, धर्मार्थासाठी कोण रडतं सांगा बरं? म्हणून म्हटलं, भल्या माणसा, तुझ्यापेक्षा सुगरणीचं घर चांगलं आहे, तिचं घर सुंदर आहे. तुला नाही घर बांधता आलं नाही का? अरे तुझ्या एक जण म्हणाला, बाबा आओ मी आकाशात भरारी मारतो. म्हटला वैमानिक आहे मी. अरे म्हणलं, तुझ्या अगोदर घार आहे आकाशामध्ये. गार फिरे आकाशी, लक्ष तिचे पिला. हे सगळं झालेलं आहे. म्हटलं भल्या माणसा, तुला यासाठी मनुष्य जन्म भेटला नाही. तुला मनुष्य जन्म कशासाठी भेटला याचा विचार कर, नाही का? मनुष्य जन्म कशासाठी भेटला याचा विचार कर. परब्रह्म परमेश्वराची भक्ती करून त्याच्या प्राप्तीला जाण्यासाठी मनुष्य जन्म भेटलेला आहे. पण आपण वाटोळं करून टाकतो. किती सुंदर शरीर भगवंतानं दिलेलं आहे, त्याचा विचार आहे का? आत्महिताचे शोधून पहाय, येऊन जन्मा केले सकाय, नको जाऊया जाऊया
मनुष्य जन्म भेटला, त्या माणसाच्या जन्माचं काय सार्थक केलं. किती सुंदर शरीर आहे, किती सुंदर इंद्रिय आहेत. संत वर्णन करतात, दिले इंद्रिय हात पाय कान. अरे दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेणे तो जोडी शिरे भगवान. नासे जीवपण भवरोग, जीवपण नासून जात भवरोगातून तू मुक्त होऊ शकतो या शरीराच्या माध्यमातून. सुख आणि दुःख इथं आहेच, त्याची चिंता तू करू नकोस. म्हणून संत म्हणतात, दुःख आले तरी होरपळू नको, सुखे जावू नको होरळू. आणि कोणी जर तुझा सन्मान केला तर सन्मानाने नको हो उल्हासी, 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 सन्मानाने नको हो उल्हासी. देवी चलित हो ना, देवी चलित हो ना, सन्मानाने नको हो उल्हासी, सन्मानाने नको हो उल्हासी. सन्मानाने नको हो उल्हासित, निंदे विचलित हो नको. एक स्थिरता माणसाच्या जीवनामध्ये आली पाहिजे, एक संयम. भगवंत संत सांगतात की सन्मान जर कोणी केला तर सन्मानाच्या नादी लागू नको. आज सन्मान करणारे उद्या तुमचा अपमान करायला तयार आहेत, लक्षात ठेवा. आज तुमचा जय जयकार करणारी माणसं, तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे म्हणणारे माणसं मागच्या मागून कधी पळून जातील, पुढे आडवी येतील काठ्या घेऊन, याचा भरोसा नाही, लक्षात ठेवा. म्हणून सन्मानानं विचलित माणसानं उल्हासित झालं नाही पाहिजे, कारण सन्मान माणसाला मातीत घालण्यासाठी तयार झालेला आहे. आलं का लक्षात? आणि जो सन्मानानं उल्हासित होतो त्याचं जीवन काही खरं नाही, लक्षात ठेवा. आणि निंदेने जो विचलित होतो त्याला काही अर्थ नाही. याचं कारण तुम्हाला सांगतो की माणसाच्या जीवनामध्ये एक संतुलन असायला पाहिजे. संतुलन संतुलन आमच्या जीवनात नाही, म्हणून आमचं वाटोळ आहे. संत सांगतात प्रपंच करा, करू नका असं नाही, करा. पण कसा प्रपंच करावा नेटका. नेटका आपला कसा असतो, फाटका नाही ते विटका.
कधी प्रपंच सुरू होतो आपला 45च्या पुढं नाही, आणि खरं तर त्यावेळेस माणूस रिटायर व्हायला आलेला असतो. आता या जीवनामध्ये तुम्हाला सांगतो कलियुगाची मर्यादा मनुष्याची 100 वर्षाचं आयुष्य, आणि या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आकर्ष बसला. महानुभाव भाष्यकारांनी सुंदर सांगितलं की कलियुगाला आकर्ष बसला, युगाला आकर्ष बसला, सत्वाला आकर्ष बसला, माणसाच्या आयुष्याला आकर्ष बसला, धर्माला आकर्ष बसला, आणि त्याच्यामुळे याचं वय कमी झालं. मग माणसाचं वय आता किती? 80 पकडा सरासरी. आलं का लक्षात? मग 80 वर्षाचे 4 टप्पे केले. 4. पहिला ब्रह्मचारी, दुसरा गृहस्थ, तिसरा वानप्रस्थ, चौथा संन्यास. कार्यक्रम आटोपला. मग किती लोक संन्यासी होते बुवा? खरी गंमत आहे नाही? संन्यास धर्माकडे किती लोक वळतात? फार कमी. मनुष्यानां सहस्रेषु आहे की नाही? 1000तला एखादा विचार करत असेल आपण संन्यास घ्याव का बाबा, आणि असे विचार करणारे 1000तला एखादा म्हणत असेल की नाही घेतलाच पाहिजे. मी इतकं कठीण काम आहे नाही का? खर तर चौथा टप्पा जो आहे अत्यंत महत्वाचा, अत्यंत महत्वाचा. पहिला ग्रहस्थ, पहिला ब्रह्मचर्य. म्हणजे आमच्या जीवनामध्ये आम्हाला ब्रह्मचर्य काय हे कळालंच नाहीये. संतुलन ज्याला म्हणतो ना ते आमच्या जीवनात नाही. संतुलन नाही, आणि त्याच्यामुळे आम्हाला अडचण येते. त्याच्यामुळे अडचण येते. बघा, आपल्याला जर खायला चांगलं भेटलं ना, बुंदी आहे, कढी आहे, भात आहे, भजे आहे, पापड आहे, कुरड्या आहे, दाबून आणतो. आणि भाकर ठेचा असली तर जेवढं पाहिजे तेवढं बस झालं. असं का होतं? जिव्हा इंद्रिय जे आहे ना मोठं चाटळ. तुम्हाला सांगतोय पंचज्ञानेंद्रिय ना, पंचज्ञानेंद्रिय, हे पंचज्ञानेंद्रिय माणसाला मातीत घालतात. आलं का लक्षात? पहिलं इंद्रिय जे आहे ते डोळे, सगळ्यात पापी. आलं का लक्षात? 80% आहार करतात. किती टक्के? 80% आहार कोण करतं? डोळे, फक्त डोळे पंचज्ञानेंद्रियामधले. आता राहिले 20% आहार. 5% आहार नाक करत, 5% आहार कान करतात, 5% आहार जिव्हा करते, आणि 5% आहार त्वचा करते. झालं बरोबर? 100%. 80% आहार डोळे करतात. तुम्ही म्हणतात बाबा डोळ्यानं काय माणूस खातो का? खातोच. एखादा माणूस बघत असाल ना तर पहा तुम्ही, मावल्यांच्या भाषेत सांगतो त्या काय म्हणतात, एखाद्या माणसाकडे पाहून मेलेची नजरच चांगली नाही. म्हणजे काय? डोळ्यानं खायला सुरुवात केली तुम्ही. आलं का लक्षात? वखवखली नजर म्हणजे आहारच येतो डोळ्याचा. मग डोळ्यानं तुम्ही कोणता आहार करता हे तुम्ही ठरवा. तुम्ही मोटरसायकलवर चालले, कोणी तुम्हाला नावं ठेवायचं काम नाही. तुम्ही मोटरसायकलवर चालले समजा, किंवा पायी चालले, चालता चालता डाव्या बाजूला उजव्या बाजूला सुंदर तरुणी तुम्हाला दिसली, आणि तुम्ही तिच्याकडे न पाहता सरळ गेले, म्हणजे तुम्ही डोळ्याचा मांसाहार केला नाही. आमच्या शास्त्रकारांनी सांगितलं, महानुभाव शास्त्रकार ते म्हणतात एकदा नजर गेली एखाद्या गोष्टीवर तर ती नजर आहे. पुन्हा फिरून जर तुम्ही पाहिलं तर ते पाप आहे. आलं का लक्षात? परत जर फिरून पाहिलं त्याच्याकडे तर ते पाप आहे. आपण परत पाहतो का नाही, कोण आहे, कसं दिसतो, डोळे कसे, नाक कसं आहे, झाली सुरू. अवघड काम आहे. डोळे 80% आहार करतात. इथूनच काम बिघडतं आपलं. त्याच्यानंतर 5% आहार नाक करतो. समजा रस्त्याने चालले, हॉटेलमध्ये भजे तळायले, काय भजे, नाकात वास घुसला, कुंकडे लगेच डोळे भिर 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 भिरते. कॅमेरे चालू, भजे कोण्या हॉटेलमध्ये तळायले, पायाला म्हणते चाल तिकडं. अवघड आहे. जीप मध्ये खायचंय, सगळं डोळ्यानं केलं, सगळं डोळ्यानं. आलं का लक्षात? एका ठिकाणी एक संत बसले,
संत बसले आणि त्यांच्याकडे एक पोरगा आला. म्हणला, एक घटना घडली माझ्या जीवनामध्ये, त्याचं उत्तर मला सांगा. तेव्हा ठीक आहे, विचार. अहो म्हटले, आंबा मी बघितला. काय? आंबा बघितला. तिथे गेलो, आंबा तोडला, जिभेनं खाल्ला, स्वाद घेतला मस्त. मालक आला, काठी हल्ली. म्हणला, हे तर खाल्लं कोणी? जिबीने. बरोबर आहे की नाही? शिक्षक कोणाला पाहिजे? जिबीला पाहिजे. बरोबर आहे की? पण तोडलं कोणी? हाताने. बरोबर आहे. मग हाताला शिक्षा द्या म्हणले. गेलो कोण तिथपर्यंत? पायाला शिक्षा द्या. पाठील कोण? पाठीचं काय भानगड आहे? पाठीला का? बरं, म्हणजे परिणाम काय झाला? म्हणजे पाठीत मारलं पण पाणी डोळ्यातून आलं. म्हणजे पाहिलं कोणी? डोळ्यानं. सर्कल पूर्ण झालं म्हणले. तिथून सुरुवात झाली, तिथं संपलं म्हणले. असे तिथूनच सुरुवात झाली ना. डोळ्यानं पाहिलं, तिथूनच बिघडलं की नाही? लक्षात ठेवा, हे पंच ज्ञानेंद्रिय आम्हाला मातीत घालायला बसलेले. यांचा संयम आमच्या मध्ये असला पाहिजे. आलं का लक्षात? संतुलन नाही आपल्याकडे, संतुलन नाही आहे, संतुलन नाही. आणि म्हणून आपल्यामध्ये भेद निर्माण झाले. आपल्याला नको वाटतं, हे बरं वाटतं, ते चांगलं वाटतं, हे वाईट वाटतं, ते असं वाटतं, ते तसं वाटतं, असा फरक आपण जाणवतो. पण संत सांगतात असं नाही. सन्मानाने नको हो उल्हासित, निंदे विचलित हो. तुझ्यामध्ये एक समान पातळी निर्माण झाली पाहिजे, एक स्थैर्य माणसाला निर्माण झालं पाहिजे. म्हटलं एवढं झालं की काम संपलं. आणि मग हे कसं केलं पाहिजे समाजामध्ये, त्याचं वर्णन अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत करतात. शत्रुमित्र दोन्ही समान असावे, 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 शत्रुमित्र दोन्ही समान असावे. कोणी जाईल असावे किंचितही, कोणी नसावे किंचितही, कोणी नसावे किंचितही, कोणी नसावे किंचितही. मनाने नको होऊ नास्तिक, 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 मनाने नको होऊ नास्तिक. शत्रुमित्र दोन्ही समान असावे, मोहित नसावे किंचितही. किंचितही मोह आपल्यामध्ये निर्माण झाला नाही पाहिजे. लक्षात घ्या.
शत्रू आणि मित्र दोन्ही समान असले पाहिजे, आपल्याला अशी आपली अवस्था निर्माण झाली पाहिजे. आपण शत्रू आपल्या जगामध्ये कोणीच नसतो, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला सांगतो, दोन्ही समान कशासाठी पाहिजे? का शत्रू कोणीच नसतो, मित्र झाल्याशिवाय शत्रू तयार होत नाही. बरोबर का चुकीचं आहे? मित्र असेल तोच शत्रू बनतो, दुसरा शत्रू नसतो कोणी. म्हणून मित्र जे आहे तुमचा बनलेला, त्याला जर तुम्ही त्याच्याशी वेगळी वागणूक दिली, चुकीची वागणूक दिली, तो शत्रू बनतो. म्हणजे एकेकाळचा तो मित्र असतो. दोन्ही समान असलं पाहिजे तुम्हाला. शत्रू मित्र दोन्ही समान असावे, मोहित नसावे किंचित. कुठल्याही गोष्टीचा तुम्हाला मोह निर्माण झाला नाही पाहिजे. आलं का लक्षात? आपल्याला कशाचाही मोह निर्माण होतो, कशाचाही मोह निर्माण. अर्जुन इंद्राकडे गेला आणि इंद्राकडे गेल्यानंतर स्वर्गामध्ये गेला. भगवंतानी पाठवलं. जाताना रस्त्यामध्ये इंद्र दरबारात पोहोचण्याच्या अगोदरच उर्वशीने नृत्य केलं. त्याने नृत्य पाहिलं. पाहिल्यानंतर उर्वशीने विचारलं, माझं नृत्य तुला कसं वाटलं? म्हणले छान वाटलं. म्हणले मग माझ्या संग लग्न कर. ते म्हणले तसं जमणार नाही. का जमणार नाही? म्हणले तुम्ही इंद्राच्या दासी आहात. इंद्राची दासी म्हणजे आमची आई झाली, कारण मी इंद्राला पिता समान मानतो. अरे म्हणले आमच्या स्वर्गात असं काही नसतं. हा किती सुंदर आहे, पृथ्वी तलाचं प्रतिनिधी करणारा व्यक्ती अर्जुन. तो म्हणतो तुमच्या स्वर्ग लोकात नसतं, पण आमच्या मृत्यू लोकामध्ये आई आई तिच्यात बदल नाही. काय तुमच्या स्वर्गात नसेल म्हणले, पण आमच्यामध्ये जे आहे तेच असतं. त्याच्यामुळे तुम्ही असं काही मला करू नका. मातोश्री आणि उर्वशी त्याला श्राप देते. लक्षात ठेवा. तो कशासाठी गेला? इंद्राकडे गेला, अस्त्र मागण्यासाठी गेला, वर मागण्यासाठी गेला. आणि रस्त्यामध्ये त्याला शाप मिळाला. तरीही त्याने तो शाप स्वीकारला. भगवंताकडे आला. देवाला म्हणतो, गोपाल कृष्ण भगवंता, चांगुलपणाचा बघ कसा फायदा मिळाला मला. काय सांगितलं? म्हणे तू नपुसक होशील, असा श्राप दिला. भगवंत म्हणतात जे होते ते बऱ्यासाठी होते, चिंता करू नकोस. आणि नपुसक झालेला अर्जुन बृहन्नरेच्या वेशामध्ये 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये लपून राहिला. चांगलीच गोष्ट आहे. देव बरोबर करतो. एक विदर्भामध्ये फार सुंदर वाक्य आहे, लोक लय वापरतात. ऑटोच्या पाठीमागं लिहिलं असतं, गाडीच्या पाठीमागं लिहिलं असतं, देव बरोबर करते. फार सुंदर वाक्य आहे, मला खूप आवडलं. देव कधीच चुकीचं करत नाही. खरंच आहे, देव बरोबरच करते. आपलं काही नुकसान होत असेल ना, तरी देव बरोबरच करतो. आलं का लक्षात? देव कधीच चुकीचं करत नाही. कारण आपल्याला खूप मोठं संकट यायचं असेल, ते संकट नाश पावण्यासाठी छोटं संकट आपल्यावर येतं, म्हणून देव बरोबरच करतो. आलं का लक्षात? म्हणून आम्हाला कळलं पाहिजे, शत्रू मित्र दोन्ही समान असावे, मोहित नसावे किंचितही. मग परब्रह्म परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी काय करावं लागेल? म्हणजे जीवनाचा एका वाक्यामध्ये आम्हाला अर्थ सांगा, काय करावं लागेल? मला मने करा संयमाचे
कृष्ण जपा संयमाचे तप त्यात कृष्ण जप असावाचे. संयमाचं तप अत्यंत महत्वाचं आहे, आपल्याला ते करता आलं पाहिजे. संयम आमच्या जीवनामध्ये अत्यंत महत्वाचा, आणि आम्हाला संयम जर नसेल तर आमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. लक्षात नाही, वाटोळं. संतुलन आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे, ते अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कसं असायला पाहिजे, आपण कसे आहोत आणि कसा संयम असायला पाहिजे. कधी मिलिटरीची परेड पाहिली का? मिलिटरीची परेड बघा. मिलिटरीच्या परेडमध्ये अनेक लोक असतात, शिपाई, आणि ते शिपाई त्यांना सावधान म्हणता क्षणी सगळ्यांच्या बुटांचा आवाज एकच येतो, खाड. बरोबर आहे. प्रार्थना एकच असते, किंचित मागं पुढे दे बुटांचा. विश्राम म्हटलं की आवाज बिलकुल तसाच येणार, अस्ताव्यस्त नसतो, एकत्र सगळा आवाज एकच असतो. बरोबर आहे. आता दुसरं चित्र तुम्हाला दाखवतो. दुसरं चित्र बाजारामध्ये जा. बाजार तर पाहिला सगळ्यांनी. बाजारामध्ये बाजार विकणारी जी मंडळी असतात, कांदे, बटाटे, टमाटे, काय असतील ते भाजीपाला, त्या प्रत्येकांचे आवाज भिन्न भिन्न असतात, वेगवेगळे असतात, खालीवरी असतात, एका पट्टीत नसतात, नाही का? त्याच्यामुळं बाजारातून आल्यावर आपण म्हणतो डोकं दुखायला लागलं, चहा तरी करा. बरोबर आहे. पण भजनातून आल्यावर कोणी म्हणतंय का चहा करावा? नाही. कारण का? भजन कानाला गोड वाटतं, एका सुरामध्ये असतं, नाही का? गाणं एका सुरामध्ये असतं. तबला, मृदंग, टाळ, गायन, पेटी सगळे एका सुरामध्ये असतात, एका पट्टीमध्ये असतात, म्हणून ते कानाला बरं वाटत असतं. त्यानं डोकं दुखत नाही. लक्षात ठेवा. जे इंद्रियांना सहाय्यभूत असतं ते बरं वाटतं, व्यवस्थित असतं, ते संतुलन आहे. मग आपण मिलिटरीतल्या सारखे पाहिजे, संतुलित पाहिजे. आलं का लक्षात? बाजारातल्या सारखे अस्ताव्यस्त असून उपयोग नाही, अस्ताव्यस्त राहून उपयोग नाही. म्हणून संयम आमच्या जीवनामध्ये असावा. मनामने करा संयमाचे तपो त्यात कृष्ण जपो असावाचे. अर्जुनानं संयम केला आणि अर्जुनाच्या रथावरती भगवान गोपाल कृष्ण बसले. 12 वर्षाचा वनवास भोगला, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला, आणि परत आमचं राज्य आम्हाला द्या असं म्हणायला तयार झाले. द्यायला तयार नाहीत ते. काय भगवान गोपाल कृष्ण जेव्हा शिष्टाई करायला जातात बघा, माहितीये दुर्योधनासारखा बदमाश माणूस भगवंताला माहित नाही का? माहितीये. दुष्टाच्या कचाट्यामध्ये भगवंत जातात भक्तासाठी. 12 वर्षाचा
वर्षाचा अज्ञातवास म्हणजे 1 वर्षाचा अज्ञातवास आणि 12 वर्षाचा वनवास संपल्यानंतर तुम्हाला सांगतो भगवान गोपाल कृष्ण गेले. त्याचं वर्णन दिनकर रामधारी म्हणून कवी होऊन गेले 100 वर्षापूर्वी. फार सुंदर वर्णन केलं त्यांनी. वर्षों तक वन में घूम घूम बाधा विघ्नों को चूम चूम धूप घाम पानी पत्थर पांडव आए कुछ और निकल. सौभाग्य सब दिन सोता है देखे आगे क्या होता है. मैत्री की राह बताने को सबको स्वर्ग पर लाने को दुर्योधन को समझाने को भीषण विध्वंस बचाने को भगवान हस्तिनापुर आए पांडव का संदेश लाए. दो न्याय अगर तो आधा दो, दो न्याय अगर तो आधा दो, पर इसमें भी यदि बाधा हो तो दे दो केवल 5 ग्राम. रखो अपनी धरती तमाम हम वही खुशी से खाएंगे. परिजन पर आसीना उठाएंगे. दुर्योधन वाणी दे न सका आशीष समाज के ले न सका. उल्टा हरि को बांधने चला जो था साध्य साधने चला. जब नाश मनुष्य पर छाता है पहले विवेक मर जाता है. हरि ने भीषण हुंकार किया अपना स्वरूप विस्तार किया. डगमग डगमग दिग्गज डोले भगवान कुपित होकर बोले जंजीर बनाकर सांध मुझे हाँ दुर्योधन बांध मुझे. या देख गगन मुझ में लय है, या देख पवन मुझ में लय है. मुझ में वीर संसार सकल, मुझ में लय झंकार सकल. अमरत्व फूलता है मुझ में, संघार फूलता है मुझ में. उद्याचल मेरा दीप्ति भाल भूमंडल वक्षस्थल विशाल. भुज भुजबंध को घेरे है मेनाक में रूपक मेरे है. दुर्ग हो तो दृश्य अकांड देख मुझ में सारा ब्रह्मांड देख. काय वर्णन आलेलं आहे. दुष्टाच्या कचाट्यात भगवंत जातात नाही आणि म्हणतात 5 गाव तरी दे रे. 5 किती पडती बाजू घेतली कोणासाठी? भक्तासाठी. भक्तासाठी तो जग जेठी माधव अवतरला. भक्तासाठी सगळं करते. किती किती मला सांगा तुम्ही. पण आपल्याला त्या भगवंता प्रसन्न झाले, देव प्रसन्न झाले, मागायला पाहिजे की नाही? मागता आलं पाहिजे. नाही मागता येईल. संत भिका बाबा मागतात, सुंदर मागतात. आज तुला भगवंताला मागणी करतात प्रायश्चित्तामध्ये. हे प्रभू मी तुला मागतोय. मागायची माझी लायकी नाही परंतु मी मागतोय. मागायला पाहिजे देवाला. पण काय मागायला पाहिजे? आज तुला मागणे मागतो प्रसव मोडून. आज तुला मागणे मागतो प्रसव मोडून. तुझेच सेवा दास्य घडावे चक्रधरा राया. तुझेच सेवा दास्य घडावे चक्रधरा राया. अधिक वृत्ती करूची नाही सदा असे भावे. प्रतिक्षणाला त्याग घडावा मन पावन व्हावे. तू माता अन पिताही माझा मी बालक आहे. दया सागरा दया करूनी मजकडे पायी. सत्कडावर भाव दाटला अर्थ करूनेचा. तार आठवा मार प्रभू तू नाथ अनाथाचा. मागता आलं पाहिजे. आम्हाला मागता येत नाही. निर्वेदाचा भाव माझ्या हृदयामध्ये असला. सशिक राजासारखी आमचं समर्पण असायला पाहिजे. आम्हाला हे नाही मागता येत.
याच्यामध्ये आम्ही चुकत चाललेलो आहे. भगवंताला मागा, प्रार्थना करा, दे म्हणा देवा, पण हे दे. कुंती माता दुःख मागते, रामाईचा दुःख मागते, त्याचं कारण ते आहे. यथामती यथावकाश, धावत्या वेगात अभंगाचा भावार्थ पूर्ण केला. संत सांगतात, मना मने करा संयमाचे तप. अर्जुनामध्ये संयमाचा तप आहे, त्यात कृष्ण जप असावाची. कृष्णाचा जप अत्यंत महत्वाचा. कोणी आपल्या शेवटी आपल्याला सोडवायला येणार नाही. आलं का लक्षात? भगवंताचं नामच आपल्याला तारक आहे आणि त्याच्यामुळेच आपली सुटका होईल, अन्यथा आपली सुटका होणे शक्य नाही. लक्षात घ्या, शक्य नाही. पण यासाठी आपल्याला काय करावं लागेल? भगवान गोपाल कृष्ण श्रीमद भगवद्गीतेत वर्णन करतात, यम यम वापी स्मरण भावम तजितंते कलेवरम तम तमे वेति कोणते सदा तद्भाव भाविता. जे जे जीवनभर केलं ते मरायच्या टायमाला आठवतं माणसाला. संत ज्ञानेश्वरांनी त्याचे व्याख्यान करताना फार सुंदर वर्णन केलं. ते म्हणतात, आणि मरणी जया जे आठवे तो त्याची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे माते तुवा. म्हणून सदा माझं चिंतन कर म्हणाले भगवान गोपाल कृष्णाचं मंतव्य त्यांनी आपल्या भाषेमध्ये मांडलं. हे अर्जुना, म्हणून सदा माझं चिंतन कर. भगवंताचं चिंतन अत्यंत महत्वाचं आहे आणि ते आम्हाला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. बाकी काही नाही. तुम्हाला सांगू का, गावरान भाषेमध्ये एक म्हण आहे, एक नामतारी बाकी सब दुकानदारी. काय? बाकी नामच तुम्हाला तारणार आहे. आणि ते नाम आपल्याला संतांकडून समजून घ्यायचं, त्याचं महत्व आपल्याला संतांकडून समजून घ्यायचं, दुसरं कोणी सांगू शकणार नाही. ही महत्वाची. त्यात कृष्ण जप असावाचे. भगवंताचा जप त्याच्यामध्ये असायला पाहिजे आणि संयमाचं तप असायला पाहिजे. म्हणा मने करा संयमाचे तप, त्यात कृष्ण जप असावाचे. भगवंताच्या नामचिंतनानं आपला उद्धार होणार आहे, एरवी आपला उद्धार होऊ शकत नाही. सवयीचा भाग आहे. आलं का लक्षात? सवय आपल्याला लागावी लागते, नामचिंतनाची सवय लागावी लागते. मग सांगितलं मी की मुरावं लागतं. जसं आई ग काटा टोचल्या टोचल्या म्हणतो आपण, आई मुरली म्हणून. संत देवाचं नाव घेतात, तर संताच्या अंतःकरणामध्ये देव मुरलेला आहे म्हणून. एरवी नाही. आलं का लक्षात? एरवी नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा, मग नाही होत. एक विनोद आठवला, तो सांगतो आणि समारोप करतो. एक श्रीमंत माणूस होता, प्रचंड श्रीमंती, पण कधीच दान धर्म केला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. पोरं पुढं धार्मिक निघाले, पोरायला वाटलं काही यांनी दान धर्म करावा. मग काहीतरी घ्या, देवाचं नाव घ्या, वडिलाला मरायचा टाइम. आणि त्यांना सुरू केलं. म्हणले तुम्ही नाव घ्या कशाचं तरी. एक पोर, आता तो नाव घ्यायला तयारच नाही, कधी केलंच नाही, तर आठवण कसं. मग एक पोरग जवळ आलं, म्हणले बाबा देवाचं नाव घ्या, कृष्ण 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 म्हणा. म्हाताऱ्याने डोळे उघडले. ते म्हणे किसनरावकडे आपले 10,000 रुपये ते पटकन घेऊन या. अरे वा, अरे वा. देवाचं नाव, देवतेचं घ्या कुठल्या तरी, राम राम म्हणा. दुसरा पोरगा म्हणते, ते म्हणे बरं जाऊन नाव काढलं, रामराव पाटलाकडे 5,000 रुपये ती घ्या ना. अरे बाबा काय करावं, कृष्णाचंही नाव घ्यायचं नाही, देवाचं नाही घ्यायचं, देवतेचंही नाही घ्यायचं. एक पोरगा आलं तिसरं, ते म्हणे बाबा माणसाचं नाव नाही, देव देव देव, देवाचं नाव घ्या. म्हातारा म्हणतं देव नाही तर ना देव, पण कोणाचंच नाव घेत नाही पटकन. शेवटी एक पोरग हुशार होतं, ते म्हटलं मी कोणाचं तरी नाव घ्यायलाच लावेल बापाला. पण त्यानं काय केलं, पिशवीमध्ये चांदीचे कलदार भरले आणि पिशवीवर लटकवली अशी, आणि त्याला पडलं छिद्र. एक एक टपकायला लागलं छातीवरती कलदार. आणि मग पोरं खुश झाले. त्यांना वाटलं आता हे शिवा म्हणते, महादेवाचं का होत नाही, नाव तर घेईल. शिवा म्हणते, हा पठ्ठ्या शिवाय म्हणायला तयार नाही. यानं सांगितलं, ए पोरं हो, म्हणले पैसे फार कष्टानं कमवावं लागतात. रक्ताचं पाणी केलं, डोक्याचं खोकं केलं, रक्ताचं पाणी केलं, लोकांच्या अर्ध्या बिड्या वडल्या म्हणे,
पैसे काही फुकट येतात का नाही? चढायला लागले का पैसे? सुई भरा आणि टाके मारून घ्या पिशवीला. पण पट्ट्या शिवा बी नाही म्हणला. आलं का लक्षात? का म्हणला नाही? सवय नाही, सवयीचा भाग आहे. तुम्ही काहीच म्हणत नाही ना, आणि भगवंताची भक्ती नाही करत, देवतेची नाही करत, तुम्ही कुठे जाणार आहात? लक्षात घ्या. म्हणून आम्हाला सवय पाहिजे. भगवंत म्हणतात यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेति कोणते सदा तद्भाव भाविता. जे जे जीवनभर केलं ते मरायच्या टायमाला आठवतं. म्हणून जीवनभर भगवंताचं नामचिंतन करा. लक्षात ठेवा, जीवनभर अखंड भगवंताचं नामचिंतन करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला देवकी नंदन गोपाला. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, श्री चक्रपाणी भगवान की जय, श्री गोविंद प्रभु भगवान की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर भगवान की जय. यथामती यथावकाश धावत्या वेगामध्ये आपण